आपण पुढे जाऊयात। महत्त्वाची बातमी थेट पिंपरी चिंचवडमधून येतेय। तिथल्या मोशी दुर्घटना प्रकरणात आता एक महत्त्वाची अपडेट आहे। 2 अधिकाऱ्यांचं निलंबित करण्यात आलंय। संजय कुलकर्णी आणि योगेश अलहट यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। मोशीतील कचरा डेपो प्रशासकीय इमारत दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आणि मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर ही महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे। महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी संजय कुलकर्णी आणि योगेश अलहट यांना शो कॉज नोटीस बजावून 14 तारखेच्या आत खुलासा करण्याचा आदेश दिला होता। खुलाशात त्यांनी असमाधानकारक आणि महापालिकेची दिशाभूल करणारी उत्तरं दिल्यानं ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। पण पाहतोय मोशी दुर्घटनेत एकूण 9 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्याच प्रकरणात आता 2 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। म्हणजे आता अपडेट कशावरती करू? ते खुलासा आला त्यानंतर तुम्ही म्हटलं होतं की पुढची कारवाई आपण करू, तर आता काय आपण कारवाई करणार आहोत आणि काय खुलाशामध्ये त्यांनी दिलेलं आहे? आपण मोशी येथील जी दुर्दैवी घटना घडली त्या संदर्भात ज्या पर्यावरण विभागाच्या नियंत्रणाखाली हा वेस्ट टू एनर्जी प्लांट येतो त्या विभागाचे मुख्य अभियंता श्रीयुत संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता श्रीयुत अलहट या दोघांना सोमवारी कारणे दाखवा नोटीस बजावली होती आणि त्यांच्याकडून मंगळवारी म्हणजे काल सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपण खुलासा मागितला होता। श्रीयुत अलहट यांचा खुलासा 5 वाजता आला होता आणि श्रीयुत कुलकर्णी यांचा खुलासा 6 वाजता आला। त्याचबरोबर आपण अँटनी लारा कंपनीला देखील नोटीस बजावली होती। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।